आंतरराष्ट्रीय क्रिकेटर प्रवीण आमरे यांनी नुकतीच रत्नागिरी येथे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची सदिच्छा भेट घेतली। जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले। त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटर प्रवीण आमरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना भेटवस्तू देत सन्मान केला। प्रवीण कल्याण आमरे हे आंतरराष्ट्रीय भारतीय क्रिकेटर असून ते 1991 ते 1999 या दरम्यान भारतीय क्रिकेट टीममध्ये खेळत होते। त्यांनी आजपर्यंत 11 टेस्ट मॅचेस तसेच 37 एकदिवसीय सामने आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळले आहेत। महत्त्वाचं म्हणजे प्रवीण आमरे यांचं मूळ गाव कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर हे आहे। ते सध्या वास्तव्यास मुंबईला असतात। रत्नागिरी जिल्ह्यातल्या गणपतीपुळे या ठिकाणी ते सुंदर रिसॉर्ट बांधत असून रत्नागिरीमध्ये क्रिकेट या खेळामध्ये जास्तीत जास्त स्थानिक मुली समाविष्ट व्हाव्यात यासाठी ते काम करत आहेत। याच दरम्यान नुकतेच ते रत्नागिरी येथे आले असता त्यांनी पोलीस मुख्यालयात जाऊन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची भेट घेतली। कुलकर्णी यांनी त्यांचे आभार मानत स्वागत केले। तसेच क्रिकेट या खेळामध्ये स्थानिक मुलींचा सहभाग वाढवण्यासाठी प्रवीण आमरे करत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले।